नमस्कार दोस्तों, आज की सबसे बड़ी खबर, सीडीसीसी बैंक की भर्ती में बड़ा घोटाला। आरक्षण बचाव संघर्ष क्रियाशील समिति ने सीडीसीसी बैंक की भर्ती प्रक्रिया पर गंभीर सवाल उठाए हैं। आरोप है कि चपरासी पद की परीक्षा में बड़े पैमाने पर भ्रष्टाचार हुआ है। परीक्षा का परिणाम अंकों के साथ जारी करने के बजाय केवल रोल नंबर और नाम के साथ जारी किया गया और इस सूची में उन नामों का समावेश है जिनके चयन में पैसों के लेन देन की बात सामने आ रही है। समिति के अध्यक्ष राजू टुकड़े ने साफ कर दिया है कि अब यह आंदोलन बेमुद्दत आमरण उपवास का रूप लेगा। उन्होंने जिले के सभी पीड़ित छात्रों और बेरोजगार युवाओं से इस आंदोलन में शामिल होने की अपील की है। आज आंदोलन स्थल पर सफेद झंडा कामगार संगठन के नेता सुरेश मल्हारी पाईकराव ने पहुंचकर इस आंदोलन को समर्थन दिया। उन्होंने इसे युवाओं के अधिकार और आरक्षण की रक्षा का सवाल बताया है। समिति का कहना है कि अगर निष्पक्ष जांच नहीं हुई तो आंदोलन और तेज होगा। क्या सीडीसीसी बैंक की इस भर्ती प्रक्रिया की निष्पक्ष जांच होगी? क्या पीड़ित युवाओं को न्याय मिलेगा? इन सवालों का जवाब आने वाले समय में मिलेगा। ऐसी ही खबरें देखने के लिए जुड़े रहें हमारे ग्लोबल मिशन न्यूज के साथ और चैनल को लाइक और सब्सक्राइब करना ना भूलें। धन्यवाद। मी नभा संदीप वाघमारे आरक्षण बचाव संघर्ष कृतीच्या माध्यमातून 2 तारखेपासून आम्ही इथे ठिय्या आंदोलन उभारलेलं आहे। आज 11वा दिवस आहे। सीडीसीसी बँकेच्या 360 नौकर भरतीच्या प्रक्रियेमध्ये जो घोळ झालेला आहे त्या घोळाच्या विरोधात आरक्षण जे त्यांनी डावललं आहे त्याच्या निषेधार्थ आम्ही इथे ठिय्या आंदोलन उभारलं आहे। माझं नाव सूर्या अडबाले, स्वराज्य शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष। गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणी आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीच्या माध्यमातून 25 ते 26 संघटनेच्या माध्यमातून आरक्षण बचाव कृती समितीच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही आंदोलन करत आहोत आणि विषय आहे चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये SC ST OBC आणि विशेष महिलांना सुद्धा या ठिकाणी आरक्षण दिलं नाही आणि आरक्षण न देता या ठिकाणी परीक्षा घेण्यात आली आणि परीक्षेमध्ये सुद्धा खूप घोळ झालेला आहे आणि या ठिकाणी आम्ही आंदोलन करत आहोत आणि येणाऱ्या दिवसामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आम्ही एक आंदोलन छेडणार आहोत, तीव्र आंदोलन करणार आहोत। यासाठी जे पीडित आहे या मध्यवर्ती बँकेच्या एक्झाममध्ये ज्या लोकांवर अन्याय झालेला आहे सर्व मुलामुलींना आम्ही या संघर्ष समितीच्या माध्यमातून जाहीर आवाहन करतो की आपल्यावर खूप मोठा अन्याय झालेला आहे। या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि या संचालक मंडळ अध्यक्ष आणि संचालक मंडळांनी जे आपल्या सर्व लोकांवर अन्याय केलेला आहे याच्यासाठी या आंदोलनामध्ये आपण सर्व लोक सहभागी व्हा। जय महाराष्ट्र। मी महेश यशवंत वासलवार, पद्मशाली आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीच्या माध्यमातून सर्वपक्षीय तथा सर्व समाज संघटित होऊन आंदोलन करीत आहोत आणि आंदोलन सीडीसी बँकेच्या निषेधार्थ आहे आणि ही बँक जिल्हा मध्यवर्ती बँक आहे आणि या बँकेमध्ये 360 पदांची नौकर भरती होती आणि या नौकर भरतीमध्ये आरक्षणच डावलण्याचं काम इथल्या संचालक मंडळांनी आणि संचालकांनी केलेलं आहे आणि असं असताना मी त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही आमच्या आक्रोशाला समोर जात आहात आणि हा आक्रोश सर्वसाधारण लोकांचा आहे, शेतकऱ्यांचा आहे, कामगारांचा आहे, कष्टकऱ्यांचा आहे आणि तुमची बँक या सर्व लोकांच्या पैशाच्या विनिमयावर चालत आहे आणि असं असताना तुम्ही जर या पैशावर मनमस्ती करत असाल तर आम्ही हे खपून घेणार नाही। आता आम्ही या ठिय्या आंदोलनाच्या माध्यमातून संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यातील माझ्या हमउमर तरुणांना, नवयुवकांना, तरुणींना आवाहन करू इच्छित आहो की आपण जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी येऊन आंदोलन आपण तीव्र करूया। एवढंच बोलतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सीडीसी बँकेच्या विरोधामध्ये आरक्षण बचाव समिती संघर्ष समितीच्या वतीने दिनांक 2 जानेवारी 2025 रोजी चंद्रपूर येथे
नोकर भरतीसाठी जो आंदोलन आमचं चालू आहे, या आंदोलनासाठी 25 ते 30 संघर्ष समिती, माझी स्वतःची समिती, सफेद झेंडा कामगार संघटना हे आरक्षण बचाव समितीला या आंदोलनाला पाठिंबा देत आहे व या आंदोलनामध्ये या CDCC बँकेच्या माध्यमातून नोकर भरतीसाठी जवळपास 360 नोकर भरतीमध्ये यांनी जो करोडोचा घोटाळा केलेला आहे, हा करोडोचा घोटाळा उघडकीस आणण्यासाठी आम्ही हे संघर्ष समिती इथे आंदोलन करीत आहोत। या आंदोलनाला लवकरात लवकर जर मान्यता आणि नोकर भरतीसाठी जे नोकर भरती करत आहे CDCC हे थांबवून जे न्यायपूर्वक जे SC ST OBC ह्या वर्गाला याने डावलून जो नोकर पद्धतीमध्ये 25 ते 35 लाख रुपये घेऊन म्हणजे सरासरी उलाढाल पैशाचा उलाढाल करून हा नोकर भरती जे करत आहे, ह्या नोकर भरतीला तात्काळ रद्द करून जे प्रामाणिकपणे जे OBC SC ST आरक्षण जे आहे त्या आरक्षणाच्या माध्यमातून परिपूर्ण तत्वावर नोकर भरती करण्यात यावी, अन्यथा या आंदोलनाला आम्ही तीव्र भूमिका घेऊन आणखीसुद्धा आंदोलन करू अशी यावेळेस आम्ही इशारा देतो। जय महाराष्ट्र। मी राजू कुकडे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा उपाध्यक्ष। आज आम्ही आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीच्या माध्यमातून मागील 2 जानेवारीपासून आम्ही इथे 7वी ठिय्या आंदोलन करत आहोत। कारण जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये जी 360 पदाची जी नोकर भरती आहे, ही नोकर भरती पूर्ण भ्रष्ट मार्गाने होत आहे। जे त्यांचे परीक्षेचे जे पेपर जे झाले आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोळ झाला आणि ज्या विद्यार्थ्यांची आता जे निकालाची जे उत्तरपत्रिका जी होती त्याच्यामध्ये सुद्धा प्रश्न आणि उत्तरपत्रिका त्याच्यामध्ये फरक होता आणि त्याच्यामुळं ही परीक्षा ज्या पूर्णपणे बोगस कंपनीच्या माध्यमातून राबवल्या गेल्याने हजारो विद्यार्थ्यांचे 31,000 विद्यार्थी या परीक्षेमध्ये बसले। त्या 31,000 विद्यार्थ्यांची ज्या आर्थिक पिळवणूक झालेली आहे आणि आज जो निकाल जे लागलेला आहे म्हणजे परीक्षा शिपाई पदासाठीचा, त्या शिपाई पदाच्या भरतीच्या लिस्टमध्ये या जे बँक आहे बँकेचे अधिकारी कर्मचारी यांचे मुलं आहेत आणि काही जे पैसे देऊन सेटलमेंट केलेले लोक आहेत आणि त्याच्यामुळं ही भरती प्रक्रिया पूर्णपणे भ्रष्ट मार्गाने झालेली आहे आणि यासाठी म्हणून आम्ही आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीच्या माध्यमातून जे ठिय्या आंदोलन करत आहोत। आज अनेक संघटनांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे। त्या संघटनाच्या सर्व संघटनाच्या माध्यमातून आम्ही येणाऱ्या 2 दिवसामध्ये मोठं जनआंदोलन छेडणार आहोत आणि म्हणून संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यातील जे परीक्षार्थी जे परीक्षेमध्ये बसले होते त्यांना आवाहन करतो की त्यांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं आणि आपल्या हक्क अधिकाराची लढाई लढावं। कारण जर आपण आता लढाई लढलो तर खऱ्या अर्थानं आपल्याला विजय मिळणार आहे। ही भरती भ्रष्ट मार्गाने होत असलेली भरती प्रक्रिया बंद होणार आहे आणि म्हणून या सर्व समाज घटकांनी जे आहे या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं असं मी आवाहन करतो।